धोरणात्मक पातळीला म्हणजे त्याची सुरुवात अतिशय चांगली एका शालेय शिक्षणातल्या विषयाच्या पासून एवढी महत्त्वाची धोरणात्मक चर्चा सुरू झाली होती आणि वाटलं होतं की आता अधिक गंभीर चर्चा पुढे जाईल, पण आपण पुन्हा आलो दुकानदार मराठी बोलतोय की नाही आणि भैयाला मराठी बोलता येते की नाही आणि हिंदीमध्ये बोलायचं की नाही। आणि आता तर काय विचारांच्याकडे म्हणजे तुमचे विचार आहे, ठाण्यामध्ये जे माजी खासदार आहेत त्यांच्याकडे दरबार भरतो, त्यामध्ये गुन्हेगाराला आणलं जातं, ज्याला मारलं त्याला मारायला लावलं जातं, म्हणजे सगळं आनंदी ठाण्याच्या पोलिसांमध्ये। तर काय म्हणायचंय तुम्हाला या बाबतीत? नाही, मुळामध्ये तुम्ही दोन विषयाला वाचा फोडलीये। एक हिंदीवरून मराठी मध्ये जो चाललाय गोंधळ आणि एक ठाण्याचा दरबार। ठाण्याच्या दरबाराच्या गोष्टी ऐकूनच या महाराष्ट्राची बर्बादी झालीये, हे कोणी नाकारू नाही शकत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे दमनिया ताईंचं पण मी ऐकलं, मुळामध्ये हा वाद कधीच कुठे नव्हता, कारण आमची हयात या मुंबईतच गेली आहे, महाराष्ट्रात गेली आहे आणि बऱ्याच अशा लोकांची आहे की हयात खपली आहे। पण ज्याला आपण 500 वर्षापूर्वीचा एक दाखला देतो ज्ञानेश्वरांचा, की पैठण मधून जाऊन शुद्धीपत्र घेऊन या असे सांगणारे लोक तेव्हाही होते, तेच लोक आताही आहेत। बरं, हे कोण सांगणारे? सक्ती। आता मूळ मुद्दा कुठे आला? तो सक्तीचा आला। हिंदी अनिवार्य शब्द काढला, पण त्याच्यामुळे पेटलं ना महाराष्ट्रात। कशासाठी करता हे सगळं? जर तेलंगणामध्ये तेलंगणाची भाषा चालते, केरळमध्ये केरळची चालते, गोव्यामध्ये गोव्याची चालते, आपली पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन भाषा जी मराठी आलीच पाहिजे, हा अट्टाच असणारच। बरं, कारण आमच्या मराठीला इतक्या वर्षांनी अभिजात दर्जा दिला। अरे आपण जेव्हा देतो तेव्हा मग खुल्या मनाने दिला का? पण किशोरी पेडणेकरजी आता इकडे असं आहे की मी पण मराठीच आहे, म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा, मी मराठी आहे। मुद्दा असा आहे की मराठी माणसं जेव्हा दादरच्या स्टेशनच्या तुम्ही इकडे फिरला असाल, तिकडे जे गाळे असतात ते अलॉट झालेले असतात अनेक ठिकाणी, सगळे नाही म्हणते मी, पण अनेक ठिकाणी मराठी माणसांनाच दिलेले असतात, पण ते भाड्याने दिले जातात उत्तर भारतीयांना। कोकणामध्ये आंबे तोडणारा असतो नेपाळी, बाकीच्या ठिकाणी आणखी काय कुठले साऊथ इंडियनमधून आलेले, ईशान्य भारतातून आलेले असतात। मग मराठी माणूस स्वतःची जागा, स्वतःची घरं ती तो विकणार, तो जाणार बदलापूरला, तो आपली दुकानं भाड्याने देणार आणि स्वतः घरी बसून कसं भाडं मला मिळतं याच्यावर समाधानी राहणार। पण तुमच्याकडे तुमची भाषा रुजणार कशी? तुम्ही बोलवलेल्या परप्रांतीयांना, ते काही घुसले नाही, आक्रमणकारी केलं नाही त्यांनी मुघलांसारखं, ते येऊन सेटल झाले, त्यांना तुम्ही घरात घेतलं नाही। या गोष्टीवरती 10% लोक अशी नक्कीच करत असतील, याचा अर्थ सगळेच मराठी असं करतात असं होत नाही। आणि तो जो विकण्याचा घेण्याचा जो भाग आहे त्याच्या परिस्थितीनुसार करतो, पण याचा अर्थ त्यांनी त्याची भाषा विकली असं होत नाही ना। बरं, त्यामुळे मराठी हे या, आणि आपण महाराष्ट्राचं बोलतोय। ठीक आहे, मला केशवजी तुमचा एक मुद्दा पटला। अविनाश जाधव हात वर करतायत, त्यांच्याकडे जाऊन मी पुन्हा केशवपादेंकडे जातो। अविनाशजी, तुमचा मुद्दा पूर्ण कराच, पण माझा तुम्हाला प्रश्न आहे की आता जो विषय चर्चा, संवाद, घोषणा आणि मोर्चांच्या पातळीला होता, तो आता पुन्हा हाणामारीलाच येणार का? पुन्हा आम्हाला 2009च्या आसपास जे मनसे बघायला मिळाली होती, शिवसेना बघायला मिळाली होती, आता पुन्हा राडे सुरू